त्यांनी जसं बाकी सर्विस जे आहे माल भरताना सगळं सरसकट भरला पाहिजे ना. हो तो बाहेरून दिसतो. हो आज सुपरवायझर इंजिनियर आहे. तुम्हाला सुपरवायझर काय काय जे विषय झाला का बीज ना उत्तम आहे. इस्टिमेटला असर कितीची आपली 5 किलो असतं. 5 किलो पर स्क्वेअर मीटरला असतं ते फक्त आपल्या क्रॅकसाठी असतं ते. हां स्ट्रेंथसाठी वगैरे नसतो तो पण. भरून येते फुल प्रश्न आमचा फक्त मिटवेल. नाही आपण तेवढे स्पॅन पण दिलेले आहेत ना. स्पॅन दिलेले आहेत जेवढा तो नाला आहे ना त्याच्यापेक्षा 2 फ्लो मोठे ना. आपण ते कॅल्क्युलेशन करूनच स्पॅन ठरवत असतो. कामं आपले सगळे हो 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 त्याच्यात फटाफट करायला. हो 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 सर. पुढची यादी याच्यात हो अजून 50 किलोमीटर साफसफाई येते झाली. हो किती 7 साईड आहे ना आपल्या सगळं. 11 आहे. 11 4 बुलढाणा वाल सांगे मेन कनेक्ट होतं बघ. यांचा पूर्ण व्यवहार सगळ्यात मोठा वाल सांगेचा व्यवहार होता. चला झाला सिमेंट रोड आहे आता डायरेक्ट. कॉन्क्रीट रोड आहे डायरेक्ट. आणि 10 मारिका पण थांब ना थांब पण टाकू थांब. शिकून घ्या माता की जय. प्रसाद नाही खात का तू. बोला भगवती माता की जय. तू असं दादा तू असं गुम्मी जनुना आणि जनुना वालसंगी हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जवळपास 8.25 कोटी रुपये या रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर करून दिलेले होते. आणि जवळपास 50 कोटीमध्ये विधानसभेतले 11 कामं हे या ठिकाणी मंजूर झाली. त्याचं काम या ठिकाणी चालू झालं आणि त्याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो. शेतकऱ्यांची तक्रार होती की कामाचा दर्जा बरोबर नाही. पुढे आणखी गुम्मीकडे काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होतं. तर माझ्यासोबत आमचे संबंधित अधिकारी कोरडे साहेब आहेत आणि त्यांचे सहकारी पण आहेत. आणि आम्ही सगळी पाहणी केली. मागे पण शेतकऱ्यांना जिकडे काही पाईप वगैरे टाकायची ती सगळी व्यवस्था केली जाईल. काम करताना लोकांच्या सुविधेकरता आम्ही काम करतो. कोणाही शेतकऱ्याचा त्रास जर होत असेल तर या कामाला काही अर्थ उरत नाही. आणि जरुणा गावची तर कनेक्टिव्हिटी वालसांगवीशी अगदी दवाखान्यापासून सगळ्याच देवाणघेवाण व्यवहार हे सगळे त्या ठिकाणी होतात. आणि म्हणून जरुणासाठी हा रस्ता खूप महत्त्वाचा होता आणि तो आता या ठिकाणी जवळपास 1-2 महिन्यामध्ये पूर्णत्वास जात आहे. या कामाबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानेन की माझ्या विनंतीवरून आणि गावकऱ्यांनी मला सांगितल्यामुळे हा रस्ता मी या ठिकाणी केला. आणि तो रस्ता झाल्यामुळे या जरुणा गुम्मी आणि वालसंगीवाल्यांचं जे काय नातं आहे हे अधिक या ठिकाणी घट्ट या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद.